नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे बालुशाहीची रेसिपी। अगदी रसरसीत आणि कमी वेळात आणि कमी साहित्यात ही बालुशाही आपण आज तयार करणार आहोत। इथे 2 कप मैदा घेतलेला आहे, 1 वाटी साखर, 3 चम्मच तूप, मीठ, दही, केसर आणि विलायची पूड घेतलेली आहे। तर चला सर्वात आधी आपण इथे मैद्याचा डो लावून घेऊ। बघू शकता 2 वाटी मी इथे मैदा घेतलेला आहे। साधारण हा 250 ग्राम मैदा आहे आणि यामध्ये चिमूटभर मीठ घालून घेतलेला आहे। कोणत्याही गोड पदार्थामध्ये मीठाने छान चव येते, अगदी थोडं मीठ घालायचं आहे आणि 2 चम्मच मी इथे दही घालून घेतलेला आहे। आपण कोणत्याच प्रकारचा इथे सोडा आणि बेकिंग सोडा आणि सोडा वगैरे नाही घालणार आहोत। यामध्ये मी 3 चम्मच तूप घालून घेतलेला आहे। तूप थोडं जास्तच घ्यायचं आहे आपल्याला आणि व्यवस्थित इथे आपल्याला हे तूप या मैद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व मैद्याला ते तूप लागल्या गेलं पाहिजे आणि छान त्याने रवाळ त्याचं स्ट्रक्चर होते। आणि थोडं थोडं पाणी घालून आपल्याला इथे हलक्या हाताने हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। खूप असा आपण पोळ्यांची कणिक जशी भिजवतो तसा गोळा नाही, आपल्याला दाबून दाबून हे करायचं आहे। याला अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे। बघू शकता लागल्यास आपण थोडं थोडं पाणी यामध्ये घालून घेऊ आणि व्यवस्थित आपल्याला हा गोळा इथे तयार करून घ्यायचा आहे। बघू शकता मी इथे गोळा बनवून असा तयार केलेला आहे। अगदी हलक्या हाताने आपण याला मळून घेतलेला आहे आणि मी याला आता 10 ते 15 मिनिटं बाजूला झाकून ठेवते। तोपर्यंत आपण याच्यासाठी पाक तयार करून घेऊ। साधारण हे 150 ग्राम साखर आहे। यामध्ये म्हणजे 1 वाटी चांगलं भरून साखर घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाऊण वाटी मी पाणी घातलेलं आहे। म्हणजे 150 ग्राम साखरेमध्ये पाऊण वाटी मी पाणी घातलेलं आहे आणि याचा छान असा एकतारी पाक, म्हणजे खूप घट्ट पाक नाही करायचा आपल्याला, नाही असा साधारण हलका एकतारी पाक करून घ्यायचा आहे। पाक छान व्यवस्थित बनला की यामध्ये मी विलायची पूड घालून घेतलेली आहे आणि केसर घालून घेतलेला आहे। तुम्ही फूड कलर सुद्धा घालू शकता, थोडं ऑरेंज वगैरे। इथे मी दोन्ही घातलेला आहे, केसर सुद्धा घातलेला आहे आणि फूड कलर सुद्धा घातलेला आहे। छान कलर येतो आपल्या बालुशाहीला त्याने। आणि बघू शकता इथे पाक आपला हे बघा एक अगदी हलका तार निघला पाहिजे, खूप असा घट्ट पाक नाही करायचा आहे आपल्याला, लाडूचा वगैरे करतो तसा। अगदी हलका तार निघला की समजून जायचं आपला बालुशाहीसाठी हा पाक तयार आहे। आता आपण हा पाक बाजूला ठेवून घेऊ आणि हे जे आपण पीठ मळून ठेवलं होतं हे अगदी हलक्या हाताने असं चोळून घ्यायचं आहे। खूप चोळलं नाही तरी चालते, मी अगदी हलक्या हाताने याला चोळून घेते आणि याचा हलकासा गोळा आपण असा काढून घेऊ। खूप आपल्याला चोळायचं नाही आहे, हलका गोळा काढला की हातावर याला असं हलका आपण याचा एक राऊंड शेप मध्ये बघू शकता मी हाताने करून दाखवत आहे तुम्हाला। असा इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला, अगदी हलक्या हाताने करायचा आहे। बघू शकता असा गोळा तयार झाला की याला आपण बेलण्याच्या साहाय्याने किंवा कोणत्याही याच्या साहाय्याने याला होल करून घेऊ। बघू शकता माझ्याकडे स्ट्रॉ आहे, मी याने असा इथे होल करून घेत आहे। बघू शकता व्यवस्थित होल करून घ्यायचं, म्हणजे आपण जेव्हा तळू या बालुशाही तर व्यवस्थित या तळल्या जाईल आणि आतपर्यंत तेल जाऊन त्या तळल्या जाईल। बघू शकता व्यवस्थित मी त्या होल करून घेते आहे। स्ट्रॉ किंवा काही नसेल तर आपण हाताने सुद्धा करू शकतो, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे। बघू शकता ही बालुशाही आपली तयार झालेली आहे। दुसरी सुद्धा बालुशाही मी तुम्हाला करून दाखवते आहे। इथे खूप आपल्याला पीठ चोळायचं नाही, हलक्या हाताने याचा असा गोळा बनवून घ्यायचा आहे हातावरच, खूप चोळायचं नाहीये, म्हणजे छान त्या तळल्या जाईल आणि छान लेअर होईल त्याच्या। बघू शकता हाताने सुद्धा अगदी इझिली होते, काही स्ट्रॉ वगैरे नसेल तरी आपण हाताने पण करू शकतो याला। बघू शकता किती छानपैकी दुसरी सुद्धा बालुशाही आपली तयार झालेली आहे। याच प्रकारे मी इथे सर्व बालुशाही तयार करून घेते। साधारण मी तुम्हाला सांगत आहे हा 250 ग्राम मैदा आहे, याच्यामध्ये माझ्या बघू शकता या आकाराच्या 10 बालुशाही तयार झालेल्या आहे। आता आपण इथे बालुशाही तयार करून घेऊ। तेल गरम करायला ठेवलंय मी, खूप कडक तेल नाही करायचं आपल्याला, अगदी मंद तेल पाहिजे आहे गरम। आणि यामध्ये बालुशाह्या टाकून घेऊ। खूप कडकडीत तेल गरम केलं की वरून बालुशाह्या त्या पटकन जळून येतील किंवा पटकन शिजून येतील आणि आतमध्ये आपल्या पाहिजे तशा शिजणार नाही, मग तो असा मैदा लागेल। म्हणून मंद आचेवर आपल्याला याला छान तळून घ्यायचे आहे। अगदी खालच्या साईडनी त्या बघू शकता हलका ब्राऊन कलर आला आहे, त्यानंतरच आपल्याला पलटवायचं आहे याला। आणि व्यवस्थित दोन्ही साइडनी आपल्याला
8 ते 9 मिनिटं छानपैकी मंद आचेवर या तळून घ्यायचे आहे। पलटून पलटून छान आपण दोन्ही साइडनी याला तळून घेऊ। बघू शकता छान सोनेरी रंगावर आल्या। त्यानंतरच आपल्याला या बालुशाया काढायच्या आहे। आता इथे काय होते मी तुम्हाला दाखवण्यासाठी इथे प्लेट मध्ये काढून घेत आहे, नाहीतर आपल्याला या गरम गरमच बालुशाया जशा आपण काढल्या तशाच आपल्याला पाकामध्ये सोडायच्या आहे। आणि पाक आपण आधी करून ठेवतो तर थोडा थंड होतो पाक, तर आपल्याला हलका गरम करून घ्यायचा आहे। बघू शकता इथे मी तुम्हाला दाखवत आहे, मी लगेच प्लेट मध्ये काढून घेतले आणि पाकामध्ये टाकून घेतलेले आहे। पाक जर थोडा थंड झाला असेल तर हलका 1 मिनिट त्याला गॅसवर गरम करून घ्या। खूप घट्ट पाक नाही करायचा आहे आपल्याला। हलका गरम झाला की या तेलातून काढलेल्या गरम गरम बालुशाया आपल्याला छान या पाकामध्ये घालून घ्यायचे आहे। आणि याच्यावरती पण मी असा पाक सोडत आहे। बघू शकता आता हे पॅन मध्ये असल्यामुळे तुम्ही असं खोलगट भांड्यामध्ये घेतलं की ते आपोआपच त्याच्यामध्ये बुडतात। इथे पॅन मध्ये पाक असल्यामुळे मी असं चम्मचने त्याला वरतून टाकत आहे आणि व्यवस्थित आपल्याला याला असं डीप करून घ्यायचं आहे, म्हणजे सर्व बालुशायांमध्ये तो पाक व्यवस्थित आतमध्ये गेला पाहिजे। आणि छान 7 ते 8 मिनिटं आपल्याला या पाकामध्ये या बालुशाया ठेवून घ्यायच्या आहे। अगदी 2 मिनिटातच काढायचे नाहीये, म्हणजे छान आतपर्यंत तो पाक जाईल। बघू शकता 7 ते 8 मिनिटं झालेले आहे इथे आणि छान आपल्या बालुशाया या पाकामध्ये मुरलेल्या आहे। मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवत आहे छानपैकी या प्रकारे अशा याने फोकनी म्हणा किंवा कोणत्याही अशा याने आपण या बालुशाया व्यवस्थित काढून घेऊ। मस्तपैकी इथे आपल्या बालुशाया बनवून तयार आहे। मी बाकीच्याही तशाच बनवून घेतलेल्या आहे। बघू शकता झटपट आपल्या घरच्या घरी किती सुंदर बालुशाया बनवून तयार आहे। इथे मी काजूची तुकड्यांनी याला गार्निश करत आहे। तुम्ही तुमच्या आवडीच्या कोणत्याही ड्रायफ्रुट्सनी याला गार्निश करू शकता। मस्तपैकी या दिवाळीला हे स्वीट नक्की बनवून पहा आणि कसे झाले ते मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।